नमस्कार, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास 6 मॅथचा लेसन नंबर 1 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री। ठीक आहे, आपल्याला या व्हिडिओमध्ये या लेसनचा प्रॅक्टिस सेट नंबर 1 शिकायचा आहे। ठीक आहे, तर त्याच्या आधी काही टर्म आहेत, बेसिक टर्म आहेत, त्या बघूया, कारण त्या आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व करायसाठी खूप मदत होईल। ठीक आहे, हे बघा काय पॉइंट, अ पॉइंट इज शोन बाय अ टायनी डॉट। म्हणजे आपण जर प्लेन सरफेसवर कुठं पण असा डॉट दिला, ठीक आहे, त्याला काय म्हणू आपण, पॉइंट। वी कॅन यूज द पेन और शार्प पेन्सिल टू मेक द डॉट। कशाने देऊ आपण डॉट, पेननी किंवा पेन्सिलनी। दिस डॉट इज द रंगोली और अ सिम्बॉल फॉर अ पॉइंट। आपल्या जे रंगोली असते तिच्यामध्ये पण काय डॉट जो असतो तो काय करतो, आपला पॉइंट डिनोट करतो। अ पॉइंट कॅन बी गिवन इन अ नेम। म्हणजे आपण ह्या पॉइंटला काय नाव देऊ शकतो, कोणतं पण नाव देऊ शकतो, पण कोणत्या लेटरमध्ये पाहिजे, फक्त कॅपिटल लेटरमध्ये। जसं मी याला नाव दिलं पी। ठीक आहे, पॉइंट पी, याला काय आपण रीड करू, पॉइंट पी। ठीक आहे, जर असा अजून एखादा डॉट दिला त्याला नाव द्यायचं क्यू, पॉइंट क्यू। ठीक आहे, समजत आहे, पॉइंट म्हणजे समजलं। कोणत्या पण एका प्लेन सरफेसवर जर आपण पेननी किंवा पेन्सिलनी एक डॉट दिला त्याला काय म्हणायचं, पॉइंट। ठीक आहे, त्याला काय करायचं, कॅपिटल लेटरनी डिनोट करायचं। ठीक आहे, हे बघा, हा आता मी दिलेलं इथं पॉइंट ए, याला काय डिनोट करायचं, पॉइंट। ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट टर्म, लाईन सेगमेंट। ठीक आहे, हे बघा मी इथे 2 डॉट देते, ठीक आहे, 2 पॉइंट देते आणि याला काय करते, जॉईन करून घेते। आज झालं, हे एका डॉटला नाव देते ए आणि दुसऱ्याला देते बी। आता आपण जर इथं ही लाईन बीकडे पण वाढत जाऊ शकतो आणि ही लाईन काय होते, काय होणार आहे, एकडे पण वाढत जाणार आहे। म्हणजे ही लाईन कुठपर्यंत वाढत जाऊ शकते, जोपर्यंत पॉसिबल आहे तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत आपलं पेज संपत नाही तोपर्यंत ही वाढत जाणार आहे। ठीक आहे, आणि इकडे पण वाढत जाणार आहे एकडे, म्हणून याला काय म्हणायचं, लाईन सेगमेंट, लाईन सेगमेंट। ठीक आहे, म्हणजे त्याचे काय असतात, आपल्याला परफेक्ट एंड माहीत असतात का, नाही, जोपर्यंत पेजची आपली लिमिट आहे तोपर्यंत ती लाईन काय होईल, एक्सटेंड होत राहील। ठीक आहे, याला म्हणायचं लाईन सेगमेंट। पॉइंट आणि लाईन सेगमेंट समजलं। आता नेक्स्ट टर्म बघूया आपण, लाईन। बघा लाईन कशी असते, आता मी आधी काय करते, 2 पॉइंट काढून घेते। ठीक आहे, त्याला काय करते, जॉईन करते। आता ही काय झाली आपली लाईन सेगमेंट, याला नाव देते मी पी आणि क्यू। कधी पण काय डिनोट करताना कॅपिटल लेटरने डिनोट करायचं। ठीक आहे, आता ही झाली लाईन सेगमेंट। पण ही लाईन सेगमेंट जी आहे ते आपण किती पण दूर नेऊ शकतो, जोपर्यंत आपल्या पेजची लिमिट आहे। पण काय करायचं, जेव्हा आपण सेगमेंटच्या थोडंसं समोर आणि इकडे पण थोडंसं समोर लाईन एक्सटेंड करून काय देत असतो, तिथं ॲरो देत असतो, म्हणजे काय दाखवत असतो आपली, की लाईन ही संपलेली आहे, याला काय म्हणायचं, लाईन। ठीक आहे, म्हणजे आपले एंड पॉईंट आपण ठरवून दिलेले असतात। जसे लाईन सेगमेंटचे ठरलेले असतात का, नाही, कारण ती कंटिन्युअसली वाढत जाते जोपर्यंत पॉसिबल आहे तोपर्यंत। पण लाईनला काय होते, ॲरो आपण एंड पॉईंट देऊन द्यायचा, म्हणजे हे काय झालं, लाईनची एंड पॉईंट, जे ॲरो आहेत ते काय झाले, लाईनचे एंड पॉईंट। ठीक आहे, आता रे काय असतो, रे काय असतो, हा एक पॉईंट आहे आणि तो एकाच पॉईंटमधून निघतो आणि बाहेरच्या दिशेने जातो आणि इथे काय करतो, कंप्लीट होते त्याचं। रे कशाला म्हणायचं, काय होतो, तो स्टार्टेड ॲट अ 1 पॉईंट, म्हणजे तो काय होतो, तो एका पॉईंटपासून निघतो आणि गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली इन सेम डायरेक्शन, म्हणजे तो दुसऱ्या साईड डायरेक्शननी जातो। समजा आता हे इथं नाव देते मी, हा पी आणि हा क्यू। तर याला डिनोट कसं करायचं, रे पी क्यू। ठीक आहे, असं डिनोट करायचं। क्यू पी डिनोट करू शकतो का, नाही, कारण आपला रे कुठून सुरू झालेला आहे, पीपासून, म्हणजे इथून स्टार्ट झालेला आहे ना रे, पी क्यू। ठीक आहे, समजलं रे काय असतो। हे बघा, आता आपल्याला नेक्स्ट टर्म दिलेली आहे पॅरलल लाईन। आता पॅरलल लाईन काय असते,
अशा लाईन द लाईन विच लाईज इन द सेम प्लेन, म्हणजे एकाच प्लेनमध्ये असतात, म्हणजे एकाच शीटवर असतील. बट डू नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरलल लाईन. म्हणजेच जर आपण अशा लाईन काढल्या, ह्या लाईन काय आहेत, एकमेकींना पॅरलल आहे. ठीक आहे, म्हणजे त्या कधी पण एकमेकींना मिळतील का, नाही. म्हणजे डू नॉट इंटरसेक्ट हे आपण काय झाल्या, पॅरलल लाईन. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन्हीही लाईन कधी मिळतील का एकमेकींना, नाही. पॅरलल लाईनचं एक सर्वात बेस्ट उदाहरण आहे जो आपला रेल्वेचा ट्रॅक असतो तो कधी मिळतो का सोबत एकमेकांना, नाही. ठीक आहे, हे बघा. याच्यानंतर बघायचं आपल्याला इंटरसेक्टिंग लाईन, म्हणजे ज्यात काय होतात, दोन लाईन एकमेकींना क्रॉस करतात. ठीक आहे, त्यांना काय म्हणायचं, इंटरसेक्टिंग लाईन. ठीक आहे, काय होत आहे, ह्या दोन्ही लाईन काय होत आहे, एकमेकींना इंटरसेक्ट होत आहे, म्हणजे याला काय म्हणायचं, इंटरसेक्टिंग लाईन. हे बघा, आता एक एक्झाम्पल देते मी, ते बघू आपण. ही एक लाईन आहे फॉर एक्झाम्पल, आणि ही एक लाईन आहे. ठीक आहे, ह्या दोन्ही पॅरलल लाईन आहेत का, नाही आहेत. का बरं, कारण जर ही लाईन आपली अशी एक्सटेंड झाली आणि ही पण एक्सटेंड झाली तर ह्या दोन काय होतात, इंटरसेक्ट होतात. म्हणजे ही पॅरलल लाईन आहे का, नाही. याला काय म्हणायचं, इंटरसेक्टिंग लाईन. ठीक आहे, आपल्याला दिलेलं आहे. आणि आता एक टर्म आपल्याला अजून समजून घ्यायची आहे, कोलिनियर पॉईंट. कोलिनियर पॉईंट म्हणजे काय, 3 or more पॉईंट विच लाईज ऑन अ सिंगल स्ट्रेट लाईन. म्हणजे जर आपल्याला एक लाईन दिलेली असली, बघा, जर आपल्याला एक अशी लाईन दिलेली असली आणि यावर काय दिलेले असले, 1 2 3 4 असे लाईन दिलेले असले त्याला काय म्हणायचं, कोलिनियर पॉईंट. म्हणजे एकाच लाईनवर असणारे. ठीक आहे, समजलं. आता हे एवढ्या टर्म समजले. आपल्याला काय बघायचं याच्यानंतर, प्रॅक्टिस सेट नंबर 1. चला बघूया. हे बघा, आता बघणार आहे आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 बघा काय आहे, लुक ॲट द फिगर अलॉंग अ साईड अँड नेम द फॉलोइंग. आपल्याला ही फिगर बघून काय करायचे आहे, याचे काही नावं सांगायचे. ठीक आहे, आता काय म्हटलेलं आहे, फर्स्ट टर्म कोलिनियर पॉईंट. आताच मी समजून सांगितलं थोडा वेळा आधी. कोलिनियर पॉईंट म्हणजे जे एका लाईनवर असतात त्याला काय म्हणायचं, कोलिनियर पॉईंट. ठीक आहे, आता बघा कोणते येतील, हे बघा मी लिहून घेतलेलं आहे इथं क्वेश्चन. कोणते येतील, कोलिनियर पॉईंट कोणते येतील, कोणते एका लाईनवर येतात, यम. हे बघा, हा इथं यम आहे, हा इथं पॉईंट ओ आहे आणि हा इथं पॉईंट टी आहे. मग कोणते येतील, पॉईंट यम, पॉईंट ओ आणि पॉईंट टी. ठीक आहे, आता अजून बघा कोणते येतात, ही लाईन आहे का, नाही. हे बघा, हे येतात का, आर ओ एन, ही पण लाईन स्ट्रेट आहे. म्हणजे अजून कोणते येतील, पॉईंट आर, पॉईंट ओ आणि पॉईंट एन. ठीक आहे, कोलिनियर पॉईंट म्हणजे जे एकाच लाईनवर असतात, एकाच लाईनवर 2 किंवा 2 पेक्षा जास्त जे पॉईंट असतात त्याला काय म्हणायचं, कोलिनियर पॉईंट. आता बघा सेकंड काय आहे, रे दाखवायचे आपल्याला. रे माहिती आहेत ना, काय असतात, काय होतात, एका 1 पॉईंटपासून निघतात आणि काय होतात, दुसरीकडे जातात. हे बघा कोणते येऊ शकतात. आता बघा, ओ आपला पॉईंट आहे, ओपासून काय होतं आहे, पीपर्यंत जात आहे, म्हणजे हा एक रे होईल, ओ पी. परत ओपासून एनपर्यंत, म्हणजे कोणता रे होईल, ओ एन. परत ओपासून टीपर्यंत, ओ टी. ओपासून यसपर्यंत, ओ यस. ओपासून आरपर्यंत, ओ आर. म्हणजे कसं लिहायचं हे, रे ओ पी. ठीक आहे, रे ओ एन. परत कोणता येईल, रे ओ टी, रे ओ यस, रे ओ आर. आणि
आधीच सांगितलं मी रे कसा लिहायचा आहे, जिथून सुरुवात होते म्हणजे ओ पासून सुरुवात होते आणि बाहेर निघत आहे ना, म्हणून काय करायचं ओ आर असंच डिनोट करायचं नेहमी. ठीक आहे. आणि रे ओ एम. ठीक आहे, समजले रे. थर्ड बघा काय आहे क्वेश्चनमध्ये, लाईन सेगमेंट. ठीक आहे, चला बघा लाईन सेगमेंट कशा येतील. कोणते येतील लाईन सेगमेंट. हे बघा लाईन सेगमेंट म्हणजे काय असतात, जे पॉईंट असतात टू त्या स्ट्रेट लाईन. हे बघा ही एम टी येऊ शकते. ठीक आहे, लाईन सेगमेंट एम टी. अजून कोणती येईल, आर एन येईल. ठीक आहे, अजून कोणती येईल, ओ पी येईल. लाईन सेगमेंटच आहे ही. ओ एन येईल, ओ टी येईल आणि ओ एस येईल. ठीक आहे, चला लिहून घेऊया सर्व कोणती येईल. काय करायचं, कसं डिनोट करायचं, सेगमेंट एम टी सेगमेंट आर एन सेगमेंट ओ पी सेगमेंट. लाईन सेगमेंटला असं डिनोट करायचं. ठीक आहे, ओ पी नंतर ओ एन सेगमेंट ओ टी सेगमेंट ओ एस आणि सेगमेंट ओ आर. आल्या सेगमेंट, लाईन सेगमेंट सर्व. ठीक आहे, आता बघ फोर काय आहे, लाईन सांगायचे आहेत आपल्याला कोणत्या आहेत डायग्राममध्ये. ठीक आहे, लाईन्स बघा बरं कोणत्या येतील, कोणत्या येतील लाईन. फक्त आपण लाईन कशी डिनोट करतो, जिथं ॲरो असतात ती काय असते आपली लाईन असते. आता बघा एम टी येईल लाईन आणि अजून कोणती येईल आर एन. ठीक आहे, कोणत्या टूच लाईन येतील ना, म्हणजे कसं लिहायचं, लाईन एम टी अँड लाईन आर एन. ठीक आहे, समजला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 समजलं सर्व. काय आहे, कोलिनियर पॉईंट, रे, लाईन सेगमेंट आणि लाईन. आधी मी काय केलं होतं सर्व समजून सांगितलंच होतं तुम्हाला, पण एकदा डायग्रामवरून परत एकदा. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 2 बघूया. हे बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, राईट द डिफरंट नेम ऑफ द लाईन. आपल्याला ही एक लाईन दिलेली आहे आणि त्याची काय म्हटलेलं आहे, डिफरंट नेम ऑफ लाईन आपल्याला लिहायचे आहेत म्हणजे दाखवायचे आहेत. ठीक आहे, आता बघा कोणत्या कोणत्या लाईन येतील हिच्यामध्ये. आधी तर सर्वात आधी कोणती येईल, लाईन एल येते. ठीक आहे, आता अजून कोणत्या येतील, लाईन सेगमेंट ए बी. आता बघा आता मी ए बीला लाईन म्हणणार आहे का, नाही, कारण काय 2 पॉईंट जॉईन झालेले आहेत म्हणून याला काय म्हणायचं, लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट ए बी. परत हे बघा आता ए पासून सुरुवात होणाऱ्या सर्व लाईन करा. बीला काय करायचं, स्किप करून टाकायचं म्हणजे हे करायचं. आणि कोणती लाईन होती आपली तयार, ए सी, म्हणजे लाईन सेगमेंट ए सी. ठीक आहे, आता बघा बी आणि सीला हा बोट ठेवून घ्यायचं आणि कोणती लाईन तयार होते आपली, ए डी, म्हणजे काय लिहायचं, लाईन सेगमेंट ए डी. ठीक आहे, आता हे बघा ए पासून सुरुवात होणाऱ्या सर्व लिहिले आपण. आता असंच काय करायचं, बी पासून सुरुवात करायची आहे म्हणजे लाईन सेगमेंट बी सी. ही झाली पहिली. आता बीला स्किप करायचं आणि कोणती होईल, लाईन सेगमेंट बी डी. ठीक आहे, आता आपलं बीचे केले, आता सीचे करा. कोणते येतील, लाईन सेगमेंट सी डी. ठीक आहे, समजलं कशा लाईन सेगमेंट काढायच्या. हे बघा ही सर्वात आधी ही एक लाईन तर आहेच आपली दिलेली कोणती, एल. मग ए पासून सुरुवात करायची, लाईन सेगमेंट ए बी. बीला स्किप करायचं ए सी, बी आणि सीला स्किप करायचं ए डी. ठीक आहे,
बी पासून सुरुवात होणार कशी करायची, आधी बी सी, नंतर सी ला स्किप करून बी डी आणि नंतर सी ची सी डी. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 समजला. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 बघा, बुकमध्ये सॉल्व करून दाखवते. काय करायचं, मॅच द फॉलोइंग. आपल्याला काय करायचं आहे, मॅच द पेअर करायचं आहे. ठीक आहे, आता बघा हे काय आहे, लाईन म्हणजे काय येईल, सी नंबरचा ऑप्शन. ही काय आपली लाईन सेगमेंट. हा काय असतो असा, म्हणजे एखादा पण प्लेन सरफेस त्याला काय म्हणतात मॅथमध्ये, प्लेन म्हणतात. ठीक आहे, काय डिनोट करतात, प्लेन. आणि हा काय होतो, हे बघा एका पॉईंटपासून सुरू झालेला आहे आणि बाहेर गेलेलं आहे, म्हणजे याला काय म्हणायचं, रे. ठीक आहे, समजलं सर्व. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. या प्रॅक्टिस सेटमधला बघूया, लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4. ऑब्झर्व द फिगर बिलो. नेम द पॅरलल लाईन, द कॉन्करंट लाईन अँड द पॉईंट ऑफ कॉन्करंट इन द फिगर. काय म्हटलेलं आहे, आपल्याला ही फिगर दिलेली आहे, यामधलं काय डिनोट करायचं आहे, पॅरलल लाईन दाखवायचे आहेत कोणत्या आहेत आणि कॉन्करंट लाईन काय आहेत. ठीक आहे, काय असतात कॉन्करंट लाईन मी सांगतेच. पहिले काय बघूया आपण, आधी पॅरलल लाईन बघून घेऊया. ठीक आहे, कोणत्या आहेत पॅरलल लाईन बघा बरं, पॅरलल लाईन्स. ठीक आहे, कोणती, हे बघा ज्या कधीच एकमेकींना टच होऊ शकत नाही अशा लाईन. हे बघा ही बी आणि ही एम होईल का टच एकमेकींना, नाही. म्हणजे कोणती, लाईन बी अँड लाईन एम. आणि अजून कोणती, लाईन बी एम आणि लाईन क्यू येईल, होतील का टच, नाही होतील. ठीक आहे, अजून कोणती येईल, हे बघा ही येऊ शकते का, लाईन ए आणि लाईन पी. दोन्ही काय आहेत, सेम डायरेक्शनला आहेत, म्हणजे कधी एकमेकींना टच होतील का, कधी होतील का, नाही होतील. म्हणजे काय येईल, लाईन ए अँड लाईन पी. ठीक आहे, समजलं. पॅरलल लाईन अशा लाईन की ज्या एकमेकींना कधीच इंटरसेक्ट किंवा टच होत नाहीत. ठीक आहे, आता हे बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे आधी, आता सेकंड याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कॉन्करंट लाईन काढायचे आणि पॉईंट ऑफ कॉन्करंट काढायचं. ठीक आहे, कॉन्करंट लाईन म्हणजे अशा लाईन ज्या लाईन एकाच पॉईंटला, म्हणजे एका लाईनला किंवा टू पेक्षा जास्त वेळा काय करतात, इंटरसेक्ट करतात, त्याला काय म्हणायचं, कॉन्करंट लाईन. आणि जो पॉईंटमधून त्या इंटरसेक्ट करतात त्याला काय म्हणायचं, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ठीक आहे, आता हे बघा ह्या लाईन आहेत ए बी सी, ह्या ज्या लाईन आहेत आणि ही लाईन आहे, ही सर्वात मोठीवाली कोणती आहे, ए डी. काय करत आहेत, हे एकाच पॉईंटला काय करत आहेत, इंटरसेक्ट करत आहेत. किती वेळा करत आहे बघा, 1 2 3 आणि 4. म्हणजे 2 पेक्षा जास्त असलेल्या लाईन, 2 पेक्षा जास्त, मग त्याला काय म्हणायचं, कॉन्करंट लाईन. म्हणजे ज्या इंटरसेक्ट करतात. आणि जर 1 किंवा 2 असतील तर त्याला काय म्हणतो आपण, इंटरसेक्टिंग लाईन. पण 2 पेक्षा जास्त असतील त्यांना काय म्हणायचं, कॉन्करंट लाईन. आता बघा ए बी सी आणि ही लाईन ए डी काय करत आहेत, एकमेकींना कॉन्करंट लाईन आहेत, ह्या इंटरसेक्ट करत आहे. पण कोणत्या पॉईंटला करत आहे, पॉईंट हा ए, म्हणजे याला काय म्हणायचं, पॉईंट ऑफ कॉन्करंट. ठीक आहे, कसं लिहायचं पण बघा, लाईन ए, लाईन बी, लाईन सी अँड कोणती लाईन जी मोठी आपली ही ए डी काय करत आहे, इंटरसेक्ट करत आहे. अँड काय आहेत, कॉन्करंट आर कॉन्करंट लाईन्स अँड पॉइंट ए is the point of concurrence. हे बघा काय म्हटलेलं आहे, हे बघा ह्या लाईन काय करतात, एकमेकींना
इंटरसेक्ट करत आहे 4 लाईनी त्याला काय म्हणायचं कॉन्करंट लाईन आणि ज्या पॉईंटला इंटरसेक्ट करत आहे त्याला काय म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ठीक आहे. आता हे बघा अजून कोणत्या लाईन आहेत का, मी काय म्हटलं 2 पेक्षा जास्त असलेल्या लाईन त्याला काय म्हणायचं कॉन्करंट लाईन. आता बघा हे असू शकतात का, ही AD लाईन आहे, ही P लाईन आणि ही Q लाईन आहेत. म्हणजे 2 पेक्षा जास्त लाईन आहेत, 3 लाईन आहेत ना, म्हणजे ह्या पण काय झाल्या आपल्या कॉन्करंट लाईन. म्हणजे कसं लिहायचं, हे बघा ही फर्स्ट, हे सेकंड काही लाईन, कोणती लाईन, हे बघा ही AD लाईन, AD परत लाईन P आणि लाईन Q, लाईन P लाईन Q आर कॉन्करंट लाईन्स अँड पॉईंट ऑफ कॉन्करन्स कोणता येईल मग यांचा, पॉईंट ऑफ कॉन्करन्स कोणता असेल, कोणत्या पॉईंटला टच करत आहे तिन्ही पण, कोणत्या पॉईंटमधून जात आहे पॉईंट D म्हणून, म्हणून याला काय म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणून. अँड पॉईंट D इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ठीक आहे, समजलं अशा प्रकारे कसं पॉईंट ऑफ कॉन्करन्स आणि कॉन्करंट लाईन असतात. ठीक आहे, या अशा प्रकारे आपला इथं प्रॅक्टिस सेट नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.